सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग 24 तासला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। सिंधुदुर्ग 24 तास सदैव तुमच्या सोबत। पुढील बातमी पाहणार आहोत विस्तारात। पेट्रोल डिझेल बचतीचे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी करत असताना मंत्र्यांचे मोठे ताफे आणि अधिकाऱ्यांकडून होणारा इंधनाचा गैरवापर थांबला जात नाही। मंत्र्यांनी ताफे कमी केल्यास मोठ्या प्रमाणात इंधन बचत होऊ शकते। मात्र सरकारकडूनच मोदींच्या आवाहनाला हरताळ फासला जात असून केवळ सामान्य जनतेलाच होरपळ सहन करावी लागत आहे, असा टोला ठाकरे शिवसेना जिल्हा प्रमुख तथा माजी आमदार वैभव नाईक यांनी लगावला। हरताळ पाडलाय आणि ते 15 मे पासून परदेश दौऱ्यावर जात आहे। वास्तविकता आपण बघितलं असाल की सामान्य लोकांना पेट्रोलचा दर एवढा गगनाला भिडला आहे की गरज असेल तरच ते बिचारे बाहेर पडत आहे। कोण नोकरदार व्यवसायानिमित्त नोकरीनिमित्त हे पेट्रोल वापरून टू व्हीलर पुरवले जात आहे। आणि खरं तर मोदींना जर पेट्रोल हवं असेल तर आज आपण बघितलं असेल की सगळ्या मंत्र्यांच्या पाठीपुढे 4-4 गाड्या होत आहेत। अधिकारी वेगवेगळ्या ठिकाणी गाडीचा गैरवापर करत आहेत। हे सगळं बंद केलं पाहिजे। आज जरी तालुक्याच्या ठिकाणी ग्रामसेवकापासून शिक्षकांपासून जर अधिकारी त्यांच्या जे नेमलेले आहे त्या ठिकाणी जर राहिले तर किती पेट्रोलची बचत होईल, ह्या गोष्टी पहिल्या केल्या पाहिजेत। आणि सामान्य जनता खरं तरी होरपळलीच आहे। ती तुम्ही सांगितलं तरी आता पेट्रोल वाढला तर तुम्ही 20% वाढवणार आहे, त्यामुळे ती त्या होरपळीतनं बाहेर पडणार नाही। त्याचबरोबर सोनं ही सामान्य लोकांची इन्व्हेस्टमेंट असते। त्यांनी आपली जी पुंजी एकत्र करतात, थोडं थोडं सोनं करतात आणि ती त्यांना अडल्याला हे करत असतात। खरं तर हे आपण मोदीजी म्हणतात ते बरोबर की हे सोनं असल्यामुळे परकीय चलन हे होत आहे, परंतु आज आपण बघितलं की सामान्य लोकांना सोनं खरेदी करण्यामुळे आव्हान लोक पाळतील पण देशाच्या प्रेमासाठी। परंतु आज मोठे मोठे जे उद्योगपती आहेत, मोठे मोठे राजकीय लोक आहेत, मोठे मोठे गुन्हेगार आहेत, हे आता केवढ्या मोठ्या प्रमाणात सोनं घेत आहेत, केवढ्या मोठ्या प्रमाणात सोनं आहे, ह्यांच्यावर कधी कारवाई करणार काय किंवा ह्यांना उपदेश देणार काय। आणि नोटबंदीसारखं सामान्य लोक त्या नोटबंदीत होरपळले, तसं या सगळ्या सोनं आणि पेट्रोलच्या याच्यात सामान्य लोक होरपळता कामा नये एवढीच आमची इच्छा आहे। सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग 24 तासला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। सिंधुदुर्ग 24 तास सदैव तुमच्या सोबत।